कोणाला मदतीचं वचन देऊन जर तुम्ही मदत केली नाहीत, लक्षात ठेवा हा एक प्रकारचा विश्वासघात आहे. जर आज तुम्ही कोणाच्या जीवनात विश्वासघात पेरलात तर लक्षात ठेवा तिकडून पण विश्वासघात येईल. म्हणून कधीही अशा काही गोष्टी करू नका की जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला फार मोठ्या नुकसानीला सामोरी जावं लागेल. स्वार्थाची चरमसीमा म्हणजे विश्वासघात. बेकार बेकार अवस्था ही. जेव्हा एखाद्या माणसाचा विश्वासघात होतो, सेटल व्हायला टाइम जातो, त्याला स्वतःच्या शुद्धीवरती यायला टाइम जातो आणि फार काळ जातो. तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही शब्दामध्ये मांडू शकत नाही. म्हणून तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून कोणाचा विश्वासघात होऊ नये, स्वार्थाची चरमसीमा मी गाठू नये, स्वार्थी वृत्ती माझ्यामध्ये असू नये, यासाठी तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. आणि तुमचा जर कोणी विश्वासघात केलाय तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त एकच काम आहे, क्षमा करणं. क्षमा करा. त्यांनी फायदा घेतला, मग त्यांनी माझ्याविषयी खोटी साक्ष दिली, समाजामध्ये माझं असं झालं. त्यांनी माझ्याविषयी खोटे आरोप टाकले, समाजामध्ये माझं असं झालं, मग माझं हे नुकसान झालं, ते नुकसान झालं. ओरडून तुम्ही छाती बडवून काय होणार आहे? तुम्ही असं सगळ्यांना 4 लोकांना सांगून काय होणार आहे? काय नाही होणार. तुम्हाला माहिती आहे या जगामध्ये एकाच माणसाची गॅरंटी देता येते, तो म्हणजे आपला स्वर्गामध्ये असलेला परमेश्वर, जो कधी न बदलणार आहे. त्याची गॅरंटी एवढी आहे की तो म्हणतो तू जर माझ्याशी प्रामाणिक राहशील आणि तुझं वागणं जर मला पटलं तर तुझ्या शत्रूला पण मी तुझ्याशी समेट करायला लावेन. लक्षात ठेवा, हा परमेश्वर आहे.